कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने राईट टू एज्युकेशन ॲक्ट अर्थात आरटीएच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तक देण्याचा नवा आदेश शाळांना जाहीर केला आहे। या आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन म्हणजेच मेस्टा ही संघटना आक्रमक झाली आहे। प्रशासनाने हा फरमान तात्काळ रद्द करण्याची मागणी मेस्टाकडून करण्यात आली। त्याचबरोबर इंग्लिश माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा, तसेच आरटीआय मार्फत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्क 3000 कोटी रुपये सरकारकडे थकबाकी असल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांनी दिली। ती थकबाकी सरकारने त्वरित शाळांच्या खात्यात जमा करण्याची मागणीही करण्यात आली। प्रशासनाने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर ती येत्या 15 दिवसात कल्याणमध्ये संघटनेकडून आंदोलन करण्याचा इशारा संजयराव तायडे पाटील यांनी दिला आहे। महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन शॉर्टटॉप मध्ये मेस्टा गेल्या 10 वर्षापासून ही या राज्यामध्ये संपूर्ण इंग्रजी शाळांचं नेतृत्व करते। त्यांच्या अडीअडचणी असतील, शासनाला काही त्यांच्या मागण्या असतील तर त्या मागण्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात। पण नेमकं झालं असं आहे की आमची मूळ मागणी जी होती आरटीईच्या रिएम्बर्समेंट बाबतीमध्ये 2017 पासून आतापर्यंत कधी 7% देतात, कधी 8% देतात, कधी 5% देतात, 100% पैसे आम्हाला आतापर्यंत दिलेच नाही। म्हणून 3000 कोटी रुपये आमच्या सरकारकडे आता थकलेले आहेत। ते 3000 कोटी येत्या 15 दिवसामध्ये सरकारने शाळांच्या खात्यावर जमा करावे। दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, स्वतंत्र संरक्षण कायदा आम्हाला करावा, जसा हॉस्पिटलसाठी स्वतंत्र कायदा आहे। आमच्या शाळेमध्ये कोणी येतं गोंधळ घालतं, लहान लहान लेकरं असतात, शिक्षिका विशेषतः महिला शिक्षिका असतात, अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्या शिवीगाळ करतात। हे काय भारतीय संस्कृतीला धरून नाहीये, योग्य नाहीये। आता किती दिवस सहन करायचं, म्हणून स्वतंत्र असा कायदा आमच्यासाठी करण्यात आला पाहिजे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा ठाण्यामध्ये राज्यात कुठेही असं परिपत्रक निघत नाही जे परिपत्रक की आरटीई प्राप्त विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार कुठल्याही कायद्यात असं म्हटलेलं नाही की त्यांना पुस्तकं द्या, त्यांना वह्या द्या, त्यांना युनिफॉर्म द्या, त्यांना शालेय साहित्य द्या। पण तरी देखील मोहम्मद तुगलकासारखे 10-20 पालक जर कोणी जाऊन बसले की शिक्षण अधिकारी लगेच फरमान काढतो आणि सांगतो वह्या द्या, पुस्तकं द्या, युनिफॉर्म द्या। 24/7/2026 रोजी जो काही आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने काढला तो म्हणजे विद्यार्थ्यांना युनिफॉर्म आणि बुक्स फ्री द्यावे, तो रद्द करावा। आमचे 3000 कोटी रुपये सरकारवर बाकी आहे, ते तात्काळ त्यांनी सरकारने आमच्या खात्यावर जमा करावे आणि आम्हाला एक स्वतंत्र असा संरक्षण कायदा लागू करावा, एवढीच आमची मागणी। आणि त्यासाठी जर 15 दिवसात पूर्ण झालं नाही तर 15 दिवसानंतर परत तुमच्या समोर येऊन उपोषणाची तारीख डिक्लेअर करेल आणि इथल्या कुठल्याही चौकामध्ये मी त्या उपोषणाला जाऊन बसेल। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।